सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपण काय पाहतो आहोत, विषाणू व विषाणूजन्य आजार याविषयी व्हिडिओ बनवत आहोत. आता त्याच्यामधील आपण यापूर्वी काय वेळ पाहिलेले, एड्सबद्दल पाहिलेले, सगळं पाहिलेलं आहे. आता मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो, ज्यावर कमीत कमी 4 ते 5 वेळेस प्रश्न आलेला आहे. साधा सोपा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. जर आठवत नसेल तर मात्र तुम्हाला एवढा सोपा येत नसेल तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो. तुम्ही आहे ना, कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या. डॅश करा, जागतिक एड्स दिन, वर्ल्ड एड्स डे डॅश 1 डिसेंबर. तुम्हाला जर आठवत नसेल तर सर्च करून त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका, कधी विसरणार नाही. आणि हे एड्सवर सगळ्यात जास्त वेळेस प्रश्न आलेला आहे की जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो. ठीक आहे. आता जो आजचा आहे विषाणूजन्य आजार, जपानू मेंदुदा आहे, जो आहे तो विषाणूपासून होतो. ओके. तुम्हाला प्रश्न येतो की खालीलपैकी कोणता आजार हा विषाणूजन्य आहे, तर पर्याय 1 दिला जातो. कुठला? जो जपानी मेंदुदा. इतर कुठले तरी दुसरे दिले जातात. किंवा कोणता नाही असा विचारला तर मात्र कुठले तरी 3 विषाणूजन्य दिले जातात आणि 1 दिला जात नाही. प्राणीजन्य आजार आहे, क्युलेक्स डासामार्फत पसरणारा रोग आहे, प्राथमिकता हा प्राण्यांना होणारा रोग आहे आणि मनुष्य चुकून त्यास बळी पडतो, हे लक्षात घ्या. कारक विषाणू आहे, अब्रो विषाणू. प्रसार पद्धत 2 प्रकारे, एक डुक्कर डास आणि डुक्कर डास डुक्कर, पक्षी डास पक्षी. अशा प्रकारे ह्याची प्रसार ही 2 प्रकारे होत असते. त्यामध्ये डुकरामध्ये जपानू मेंदूद्वाराचे विषाणू मोठ्या प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूपासून काही अपाय होत नाही. या डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा 9 ते 12 दिवसानंतर माणसामध्ये जपानी मेंदूज्वर हा रोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीत सुद्धा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळ्यासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात तेथेही या पक्ष्याकडून डासामार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. अधिशन कालावधी 5 ते 15 दिवस. परिणाम मध्यवर्ती चेतासंस्थेवर. ओके. तुम्हाला एक सांगतो, कुठल्याही आजाराचा कशावर परिणाम होतो हे देखील तांत्रिक बाबतीत जर विचार कराल तुम्ही, MPW सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा ANM असो की GNM असो किंवा स्टाफ नर्स काही असो, जे मेडिकल आपल्याला जे टेक्निकल बघायचे आहे त्यामध्ये एखाद्या आजार आणि त्या आजाराचा तुमच्या शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम होत असतो. ओके. आता पुढे आहे लक्षणे देऊन तुम्हाला आजार विचारला जाऊ शकतं. ताप येतो, डोके ठणकते, मळमळते, उलटी येणे, जुलाब होणे, अशा प्रकारचे ह्याचे काय लक्षणे आहेत. ज्याच्या मेंदूस या रोगाच्या विषाणूमुळे सूज आली असेल अशा थोड्या व्यक्तींना जीभ अडखळणे, हातपाय थरथरणे, चालताना पाय लटपटणे, अर्धांगवायू होणे इत्यादी लक्षणे दिसतात. या रुग्णात मनाची गोंधळलेली स्थिती जी आहे ती होत असते. वागणुकीत बदल होणे इत्यादी लक्षणे ही आढळून येतात. अशा प्रकारे हे जपानी मेंदुदाचे लक्षणे होते. प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत त्यामध्ये साथ नियंत्रित करण्यासाठी मॅलॅथिओन आणि फेनिकिथिओन हे कीटकनाशक फवारणी करता वापरले जाते. आणि आजार कुठे आढळतो तर चीन व दक्षिण पूर्व आशियात हा मुख्यतः आढळला जातो. भारतात त्यात मुख्यतः जे दक्षिण पूर्व आशिया आहे त्यामध्ये भारतात या रोगाचे रुग्ण आढळतात. जगात इतरत्र हा रोग आढळत नाही, हे देखील वैशिष्ट्य आहे. वयोगट 15 वर्षाखालील मुलात या रोगाचे प्रमाण हे 85% जवळपास असून एकूण रोग्यापैकी 10% रुग्ण हे 60 वर्षावरील असतात. अशा प्रकारे वयोगट आहे. आता पुढचं आहे अतिसार, ज्याला हगवण म्हटलं जातं, ज्याला डायरिया म्हटलं जातं. ओके. अतिसार म्हणजेच हगवण. जीवाणू, विषाणू, परजीवी असातम्य क्रियेमुळे ॲलर्जिक रिॲक्शन होणारा हा आजार आहे. अतिसार म्हणजे पाण्यासारखे पातळ जुलाब होणे. आता इथं सगळ्या म्हणजे कारणीभूत घटक जे आहेत ते जीवाणू, विषाणू, परजीवी याच्यामुळे होत असतं. आजाराचे सामान्यपणे मुख्य कारण रोगजंतूंनी बाधित झाल्यामुळे शरीराला विशिष्ट प्रकारचे अन्न न पचवता आल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो. वैयक्तिक व घरगुती आरोग्यविषयक सवयींचा अभाव हे या आजाराचे सामान्यपणे मुख्य कारण आहे. तुम्ही जर व्यवस्थितरित्या स्वच्छता पाळली नाही तर तुम्हाला डायरिया किंवा अतिसार होण्याची प्रोबॅबिलिटी शक्यता जास्त असते. अतिसाराची किंवा डायरिया चिन्हे व लक्षणे तर कळ येऊन पोट दुखणे, पोट फुगणे, उलटी होणे, पातळ शौचाला होणे व निर्जलीभवन
वारंवार जुलाब अशा प्रकारची ह्याची लक्षणे आहेत. तात्काळ होणारा अतिसार, जेव्हा आजारात अतिसाराचा कालावधी हा 3 ते 5 दिवस किंवा जास्तीत जास्त 10 ते 14 दिवस असतो, तेव्हा त्यास तात्काळ होणारा अतिसार असे म्हटलं जातं. कारक घटक काय? कित्येक प्रकारचे विषाणू, जीवाणू, परजीवी व कृमी यांच्या संसर्गामुळे तात्काळ अतिसार होतो. त्यानंतर लहान मुलांना विषाणूमुळे अतिसार होतो, तर प्रौढांना जीवाणूमुळे अतिसार होतो. हे एक थोडंसं लक्षात ठेवा. अतिसाराची कारणे, विषाणू, अभ्रकात व बालकात सर्वात महत्त्वाचा कारक म्हणजे जो कारक घटक आहे तो म्हणजे रोटा व्हायरस होय. आणि जीवाणू विब्रिओ कॉलरी, साल्मोनेला, सिगेला ई कोलाय, त्यानंतर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हे महत्त्वाचे प्रकार आहेत. इतर जियार्डिया आणि अमिबा हे अतिसाराचे कारणे आहेत. निर्जलीभवन, अतिसार जे आजार होतो त्यामुळे निर्जलीभवन होत असते, म्हणजे पाणी शरीरातून मोठ्या प्रमाणात जे आहे त्याचा ऱ्हास होत असतो, हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे पाणी असो की क्षार यांचा ऱ्हास होत असतो किंवा त्याची पातळी जी आहे ती कमी होत असते. आता निर्जलीभवनची चिन्हे: तहान लागणे, कमी प्रमाणात होणारे मूत्रविसर्जन, शुष्क त्वचा, थकवा, डोके हलके होणे, रडताना डोळ्यातून अश्रू न येणे व खपाटीला गेलेले पोट, म्हणजे थोडंसं म्हणजे म्हणजे पोटाचे म्हणजे एकदम रोड होणे अशा प्रकारचे लक्षणे दिसतात त्याला. निर्जलीभवन आटोक्यात आणण्याचा उपाय ORS जे आहे ज्याला मराठीमध्ये जलसंजीवनी म्हटलं जातं ते दिलं जातं. आणि ही तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे अतिसारावर कुठलं उपाय आहे निर्जल दूर करण्यासाठी, तर ORS बद्दल विचारलेलं आहे. आणि ORSचं विस्तारित रूप देखील परीक्षेला विचारलेलं आहे. त्यासोबत आता ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे जर पाहिलं, यात झिंक सप्लिमेंटचा वापर होतो. आता जलसंजीवनी आहे त्यामध्ये जे द्रावण आहे त्यावर देखील प्रश्न आलेला आहे. करबोधके, क्षार, पाणी, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड हे क्षार त्यामध्ये असतात. करबोधके शर्करा, ग्लुकोज, ओके, हे देखील आहे. प्रतिबंधक उपाय, अन्न पदार्थ दूषित होऊ नये म्हणून झाकून ठेवावे. त्यानंतर खाण्यापूर्वी भाजीपाला व फळे स्वच्छ धुवावेत, हाताची स्वच्छता राखावी, पाणी उकळून प्यावे व भांड्यात झाकून ठेवावे. अशा प्रकारचा उपाय हे करावे लागतील. तुम्ही आता पाहिले जपानी मेंदूदा आणि काय अतिसार, डायरिया हा 2 विषाणूजन्य आजार जे आहेत. आता अतिसार जीवाणू किंवा विषाणूमुळे होत असतो. लहान मुलांना जे आहे ते विषाणूमुळे होत असतं. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चंडीपुरा मेंदूज्वर आहे आणि त्यानंतर इन्फ्लुएन्झा जे आहे त्यावर एक आहे. आणि सगळ्यात मंकी पॉक्स आजार जो खूप चर्चेत होता त्यावर देखील थोडा आपल्याला बघायचं आहे. ओके, 3 विषाणूजन्य आजार हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पुन्हा एकदा तुम्हाला सोपा प्रश्न एकदा विचारतोय, विसरला असाल तर, जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आणि याचं उत्तर आठवत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या. ओके, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. ओके, उत्तर आठवत नसेल तर सर्च करून तिथं उत्तर लिहा. एक बघा, रीड लेस रिवाइज मोर या तत्वाचा वापर करून अभ्यासाला जास्त गती द्या. तेच प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. ओके, ठीक आहे. चला, दिनविशेषवर आपण वेगळं व्हिडिओ बनवणार आहोत आरोग्याच्या संदर्भात. आणि जर काही अडचण असेल तर हा संपर्क क्रमांक आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपबद्दल माहिती आहे, कोर्सबद्दल बी माहिती आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.